Good morning, friends. To the last period, we learned finding the distance between the 2 points on the number line. For this, we should be given the coordinate of the 2 points. Okay, suppose A's coordinate is -5 and B's coordinate is 3. We want to find the distance between them. How do we find it? Subtracting smaller coordinate from the bigger one. Okay, here A's coordinate -5, B's is 3. Which is smaller? -5 is smaller. So distance between A and B is equal to, bigger is 3 minus -5. मोठ्यातून लहान कोऑर्डिनेट वजा करायचा. ही एक पद्धत असे डिस्टन्स काढण्याची. मायनस मायनस प्लस, 3 + 5 8. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8. याप्रमाणे डिस्टन्स पी क्यू फाईंड करायचं. पीचा कोऑर्डिनेट, क्यूचा कोऑर्डिनेट दिलेलं तुम्हाला ठिकाणी. ही आपली रिव्हिजन झाली मागच्या पिरियडची. डिस्टन्स कसं फाईंड करायचं. ओके, त्याच्यानंतर ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवायचा. कुठल्याही 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स या ठिकाणी हे कधीही निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह नसतं. ते एकदा 0 राहील किंवा कुठलाही पॉझिटिव्ह नंबर या ठिकाणी राहील. 0 केव्हा असेल या ठिकाणी? जेव्हा दोघी पॉईंट्स नॉन डिस्टिंक्ट पॉईंट असेल या ठिकाणी, त्या कुठलं अंतर नसेल या ठिकाणी, त्या डिस्टन्स 0 या ठिकाणी. सो वी से हिअर द डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स इज अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर. What I said, the distance between any 2 points is a non-negative real number. Okay, it is never negative. Now our next point is betweenness. This concept, betweenness concept is about the collinear points on a line. आता collinear point कशाला म्हणतो ठिकाणी? तर collinear points म्हणजे points on the same line. मग आपण म्हणतो ठिकाणी बघा, 3 or more points which are on the same line are called collinear points. 3 किंवा अधिक पॉईंट जर एकाच लाईनवर असतील तर आपण त्यांना कॉलिनियर पॉईंट्स म्हणतो. आता या कॉलिनियर पॉईंटच्या संदर्भात आपली बिटवीननेसची कन्सेप्ट आहे. म्हणजे ठिकाणी समजा आपल्याला असं म्हटलं की 3 पॉईंट्स ए बी सी, हे 3 पॉईंट्स आहेत, हे कॉलिनियर आहेत. म्हणजे एकाच लाईनवर या ठिकाणी आहेत. तर पण याच्यातनं ठिकाणी प्रश्न असा येतो आपल्यामध्ये, एका लाईनवर ए बी सी 3 पॉईंट आहेत, पण याच्यातनं कुठला पॉईंट ठिकाणी बिटवीन द अदर 2 आहे. बिटवीनचा अर्थ कळतो ना, दोघांमध्ये. ओके, कुठला पॉईंट दोघांमध्ये ठिकाणी आहे हे आपल्याला ठिकाणी नाही सांगता येत. मग हे डिसाईड करण्यासाठीची आपली एक प्रॉपर्टी असते. त्या प्रॉपर्टीला आपण ठिकाणी बिटवीननेस असं म्हणतो. आता ए बी सीबद्दल 3 शक्यता होऊ शकतात. एक तर बी इज बिटवीन ए अँड सी, सेकंड इज ए इज बिटवीन बी अँड सी, अँड थर्ड इज C is between A and B. In the first condition, which is between B is between A and C. In the second, A is between B and C, and third one is C is between A and B. आता जर आपल्याला ठिकाणी डिस्टन्सेस माहिती असतील या ठिकाणी, तर आपण हे ठरवू शकतो की कुठला पॉईंट या ठिकाणी कोणत्या दोघांचा मध्ये. आता एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, इफ distance AB plus distance BC is equal to distance AC. AB plus BC is equal to AC. Then we can say B is between A and C. Okay. Second, if AB, distance AB plus distance AC is equal to distance BC, then we can say A is between B and C. तीसरी गोष्ट, if distance AC plus distance CB is equal to distance AB, then we can say C is between A and B. सर याप्रमाणे ठिकाणी म्हणजे ही प्रॉपर्टीज झाली एक प्रकारे, की आपल्याला फिगर नाही दिली असेल, पण हे दिलेलं असेल बुवा ठिकाणी डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी. मग आपण म्हणणार ठिकाणी असं आहे का, मग याच्यामध्ये ठिकाणी ए सी हे सर्वात मोठं अंतर आहे, म्हणजे बी हा मध्ये कोणाचा ए आणि सी. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. याला बिटवीननेस असं एक प्रॉपर्टी म्हणतो आपण. आणि बिटवीननेससाठी ठिकाणी